एका वाक्यात उत्तरे द्या. पूर्वीच्या काळी माणूस कुठे राहत असे? पूर्वीच्या काळी माणूस जंगलामध्ये गुहेत राहत असे. खनिज मिठाला आपण काय म्हणतो? खनिज मिठाला आपण सैंधव मीठ म्हणतो. माणसाने समुद्राचे पाणी कशात साठवले? माणसाने समुद्राचे पाणी एका खड्ड्यात साठवले. शेवग्याच्या झाडावर कोणत्या रंगाच्या फुलांचे घोंसले उमटत होते? शेवग्याच्या झाडावर पांढऱ्या रंगाच्या फुलांचे घोंसले उमटत होते. हिरव्यागार पसरलेल्या फांद्यांवर कोणाचा मेळा भरत असे? हिरव्यागार पसरलेल्या फांद्यांवर पक्ष्यांचा खंड मेळा भरत असे. पशु पक्षी कीटक किड्यांचे माहेर कोणते? पशुपक्षी कीटक किड्यांचे माहेर शेवगा असे. कवीला काय व्हावेसे वाटते? कवीला मन जुळून व्हावेसे वाटते. कळीला कसे बोट लावावे असे कवीला वाटते? कळीला अलगद बोट लावावे असे कवीला वाटते. दिशा दिशातून कवी काय उधळून देतो? दिशा दिशेतून कवी सुगंध उधळून देतो. कवीने शेताला कशाची उपमा दिली? कवीने शेताला पाचूची उपमा दिली. बिरसा मुंडा यांचा जन्म केव्हा व कोठे झाला? बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1875 रोजी उलिहातू येथे झाला. बिरसा मुंडा यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण कोणत्या शाळेत झाले? बिरसा मुंडा यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मिशनरी शाळेत झाले. बिरसा मुंडा यांना कोणकोणत्या गोष्टीत विशेष रस होता? बिरसा मुंडा यांना संगीत व नृत्यात विशेष रस होता. तुरुंगात असताना बिरसा मुंडा यांनी कोणता संकल्प केला? तुरुंगात बिरसांनी इंग्रजी सत्ता मुळासकट उघडून टाकण्याचा संकल्प केला. पाखरासारखी शीळ कोण वाजवत आहे? पाखरासारखी शीर वारा वाजवत आहे. कवितेत घडलेल्या घटना कोणामुळे घडल्या?